परभणी एलसीबीचा सापळा यशस्वी, घरफोडी चोरीतील अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद। सोनपेठ, जिंतूर, परभणी ग्रामीणसह विविध ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा। जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींपैकी एकावर यापूर्वी मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेला लोखंडी खंजीर जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती। पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक गंगाखेड परिसरात शोध मोहीम राबवत असताना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शेषा उर्फ शेषराव चपऱ्या काळे, वय 38, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर, हा खळीफाटा परिसरात थांबलेला आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेषा काळे याला ताब्यात घेतलं। त्याच्यासोबत असलेला आलिश उर्फ आल्या उर्फ काळ्या सुरेश काळे, राहणार दत्तनगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर, यालाही पोलिसांनी पकडलं। दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत आणून कसून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान त्यांनी परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीच्या अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपी क्रमांक 1 शेषा काळे याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेला लोखंडी खंजीर आढळून आला। हा खंजीर पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपींनी सोनपेठ, परभणी ग्रामीण, जिंतूर, दैठणा आणि गंगाखेड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले। या गुन्ह्यांमधून पोलिसांनी 1,08,950 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल जप्त केला। काही दागिने विक्री केल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्या संदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रसिंह परिहार तसेच पोलीस कर्मचारी महेश कवठाळे, राहुल परसोडे, सिद्धेश्वर चाटे, माणिक वाघ, केशव लटपटे, सचिन भदरगे, रंगनाथ दुधाटे, नामदेव डुबे, राम पोळ, दिलीप नीलपत्रेवार, गजानन क्षीरसागर, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, शरद सावंत, साने, उत्तम हनवते, सायबर सेलचे गणेश कोटकर आणि कांगणे यांनी सहभाग घेतला। या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे।